नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 31 जानेवारीच्या भागामध्ये मित्रांनो आजचा भाग एकदम म्हणजे एकदम असा जबरदस्त आहे. सुरुवातीला काय होतं म्हणजे जेव्हा इकडे चित्राचं कन्यादान वगैरे करत असतो आणि एकदमच तो आता भावुक होतो आणि आपला हात वगैरे मागे घेऊन डोळ्यात त्याच्या पाणी खूप आलेलं असतं आणि तो सगळं काही आता नंदिनीला सांगतो, की "बाबा, मी आता सगळ्या पुरुषांच्या वतीने तुम्हाला वचन देतो, की आम्ही कधीच तुम्हाला दुखवणार नाही." आणि तसंच तो प्रीतमला सुद्धा सांगतो, की "चित्राला कधीच दुखवू नकोस, कारण मी तिचा भाऊ आहे." आणि आता हे सगळं काही सांगितल्यानंतर म्हणजे तो भावूक झालेलं बघून नंदिनीला सुद्धा त्या गोष्टीचं खूप छान वाटतं. आणि त्यानंतर तो जेव्हा सगळं काही तिचं लग्न वगैरे आवरतं, तर तेव्हा तो गुड्डूला फोन करून सांगतो, की "अरे बाबा, मी तुला जे काही सांगितलेलं होतं, सगळा सेटअप लावायला तो रेडी आहे का?" तर त्यावेळेलाच इकडे नेमका गुड्डू जो असतो, तो असं दारू वगैरे पीत असतो आणि तो चुकूनच पाण्याच्या बाटलीमध्ये दारू मिक्स करून टाकतो आणि त्या नशेमध्ये तो सगळं काही सेटअप वगैरे छान करतो आणि ज्यावेळेस हे दोघे सुद्धा नंदिनी आणि जीवा घरामध्ये पोहोचतात, तर तेव्हा जीवा तिला सरप्राईज देतो. म्हणजे त्यानं ते गुड्डूला सांगून नाईट डेटची प्लॅनिंग केलेली असते नंदिनीसोबतची आणि ते बघितल्यानंतर तर नंदिनी खूप खुश होते. पण इतक्यातच तिथे त्याने सगळं काही असं आग वगैरे म्हणजे लावलेली असते ते सगळं सेटअपमध्ये. तर तेव्हा तिथे त्या धुरामुळे नंदिनीला ठसका येऊ लागतो आणि त्यामुळे तर नंदिनी इकडे-तिकडे पाणी शोधू लागते. तर जीवा आता गुड्डूला शोधत तिथून म्हणजे पाणी आणण्यासाठी बाजूला जातो आणि नेमकं आता नंदिनी जी गुड्डूने ज्या पाण्यामध्ये दारू मिक्स केलेली असते ते सगळं पाणी पिऊन टाकते आणि तिला त्या दारूची नशा वगैरे होते आणि त्या नशेतच आता मित्रांनो या दोघांचा असा छान रोमॅन्टिक सीन सुद्धा दाखवलेला आहे आणि नंदिनी आता ते सगळं काही कबूल करते, की "बाबा, मी तुमच्या या संसाररूपी रिक्षामधून बाहेरच पडू शकत नाहीये आणि मी जो काही निश्चय केलेला आहे, त्यामधून सुद्धा मी त्या निश्चयावरती ठाम राहू शकत नाहीये." असं ती सर्व काही कबूल करते आणि जीवाने हे सगळं काही सेटअप जे लावलेलं असतं, ते त्याचा 21वा दिवस असतो म्हणून ते सेटअप लावलेलं असतं आणि आता नंदिनी जे काही बोलते त्यामुळे जीवा तिला म्हणतो, "म्हणजे माझं इथं येणं 21 दिवसाचं सार्थकी ठरलं." आणि मित्रांनो आता दुसरीकडे तर पार्थ आता तो पेनड्राईव्ह परत आपल्या लॅपटॉपला लावतो आणि तेव्हा लॅपटॉपला लावल्यानंतर त्याला परत त्या सगळ्या काही आठवणी त्याच्यात ताज्या होतात आणि तो आता म्हणतो, "नाही, मला या सगळ्या त्रासामधून बाहेर पडलंच पाहिजे आणि त्यासाठी मला या या विषयावरती काव्यासोबत बोललंच पाहिजे. त्यांचा जो काही भूतकाळ आहे, जीवाचा आणि त्याचा, तिचा, तो सगळा काही मला आता समजून घेतलाच पाहिजे." असं म्हणून तो लगेच तडक रात्रीचंच तिथे काव्याजवळ जातो आणि ती अभ्यास करत वगैरे असते तरीसुद्धा तिला विचारतो तो, "मला तुमचा पास्ट ऐकायचा आहे." तर तेव्हा काव्यासुद्धा त्याला अगदी प्रामाणिकपणे सगळं काही सांगू लागते. त्याला म्हणते, "मी ना जीवावरती प्रेम असल्याचा क्लेम करत होते. पण तेव्हा ना मी प्रेमाचा खरा अर्थ विसरून गेलेले होते." आणि म्हणजे ती सांगायचा प्रयत्न करत असते, की "मी जीवावरती जे काही केलेलं होतं, ते बळजबरीचं प्रेम होतं. पण तुम्ही मला खरं प्रेम करायला शिकवलंत. म्हणजे आता खरं प्रेम माझं तुमच्यावरती आहे." असं ती सर्व काही त्याला सांगते आणि तेव्हा पार्थला तर त्या गोष्टीचं खूप छान वाटतं आणि बहुतेक मित्रांनो आता त्याचं मनामधलं जे काही सगळं गिल्ट असतं ते सगळं काही आता निघून जाणार आहे. तर मित्रांनो चला आजच्या भागाला आपण सुरुवातीपासून बघूया. मित्रांनो आता इथं चित्राचं कन्यादान सुरू असतं आणि नंदिनी आणि जीवा चित्राचं कन्यादान करत असतात आणि छानपैकी असं सर्व काही चालू असतो तो विधी आणि इतक्यातच आता जीवा थोडासा भावूक होऊ लागतो आणि त्याच्या डोळ्यामधून पाणी येऊ लागतं आणि एकदमच तो आपला हात मागे घेतो. तर तेव्हा नंदिनी त्याच्याकडे बघते आणि त्याला विचारते, "काय झालं? तुम्ही रडताय कशासाठी?" तर जीवा आता म्हणतो, "किती कठीण गोष्ट असते कन्यादान. जिला आपण इतक्या प्रेमाने वाढवलं, तिला सांभाळलं, तिचे सगळे काही लाड पुरवले. तो आपला काळजाचा तुकडा अक्षरशः असा काढून एका माणसाच्या हातामध्ये सोपवायचा आणि त्याला सांगायचं, की "बाबा रे, माझी इतकी काळजी घेणं तुला अजिबात जमणार नाहीये. पण किमान माझ्या मुलीच्या चेहऱ्यावरचं हसू कायम राहील, इतकं प्रेम तरी कर तिच्यावरती. ती तुला सुख देईल, स्थैर्य देईल, आनंद देईल, मूलबाळ देईल. त्या बदल्यात ना तू तिला समाधान दे. खुश नकोस करूस तिला, तिला सुखी ठेव." आणि काय होत असेल ना या जगामधल्या सगळ्या आई-वडिलांचं, जेव्हा ते आपल्या काळजाचा तुकडा कायमचं दुसऱ्या माणसाच्या हातात सोपवतात. काय होत असेल त्यांचं काळीज फाटत असेल. चित्रा मला माझ्या बहिणीसारखी आहे, तरी मी आता अनुभवू शकतो. काय होत असेल ना जगातल्या तमाम बापांचं. आणि आम्ही पुरुष काय करतो, काहीही न कष्ट करता मिळालेलं इतकं मोठं कन्क्लूड कसंही वागवतो तुम्हाला. तुम्हाला दुखावतो, घालून पाडून बोलतो, टाकून बोलतो. आमचा राग जो काही असतो तो तुमच्यावरती काढतो. त्यावेळी या जगामधल्या प्रत्येक बापाचं काय होत असेल ना, ते खरंच आत्ता मला कळतंय. त्यावेळी ना जगातल्या प्रत्येक बापाला ठसका लागत असेल. जिवंतपणी आत्मा तळमळत असेल त्याचा. नाही, नाही, मी यावेळी ना सगळ्या पुरुषांच्या वतीने तुम्हाला प्रॉमिस करतो, की आम्ही तुम्हाला नीट वागवू. तुमच्याशी छान प्रेमाने वागू. तुम्ही कुणाच्या तरी
काळजाचा तुकडा आहात, असं तो सर्व काही आपल्या मनामधलं सगळं काही सगळ्यांच्या समोर व्यक्त करतो आणि खरंच त्याला त्या गोष्टीचा खूप त्रास होत असतो. आणि त्यानंतर आता तो प्रीतमला म्हणतो, "प्रीतम, चित्राला आई-वडील नाहीयेत असं समजू नकोस. तिच्यावरती प्रेम कर. कधी सुद्धा तिला दुखावू नकोस आणि जर का तू असं केलंस ना, तर मला ठसका लागेल हां." असं म्हणतो आता आपले थोडेसे डोळे पुसतो आणि गुरुजींना म्हणतो, "गुरुजी, विधीला सुरुवात करूयात का?" आणि त्यानंतर तो परत आपला हात पुढे करतो आणि नंदिनीकडे बघू लागतो. तर नंदिनी सुद्धा भावूक झालेली असते मित्रांनो आणि ती सुद्धा आता विधीसाठी आपला हात पुढा करते आणि जीवाच्या हातावरती पाणी सोडू लागते. जसं गुरुजी सांगत असतात, तसा आता सगळा विधी अगदी छानपणाने पार पडत असतो आणि नंदिनी आता म्हणजे रडत-रडत थोडीशी हसत असते. तिला खूप आनंद सुद्धा झालेला असतो आणि ती सारखं-सारखं जीवाकडेच बघत असते आणि असा काही मित्रांनो छान असा चित्राचा जो काही कन्यादानाचा विधी असतो तो पार पडतो. आणि इकडे तर आता देशमुखांच्या घरामध्ये पार्थ असा बसलेला असतो एकटाच आणि तेव्हा तो त्या विचारामध्ये हरवून गेलेला असतो. ज्यावेळेस त्याने आता काव्याला एक-एक घास करून जेवण भरवलेलं असतं आणि तेव्हा काव्या त्याच्याकडे बघत राहिलेली असते आणि त्याने तिला जेवायला घातलेलं असतं मित्रांनो. आणि इतक्यातच आता त्याचा फोन वाजतो. तर तेव्हा ऑफिसमधून समीरचा त्याला फोन आलेला असतो आणि तो आता समीरला म्हणतो, "हां समीर, मी माझ्याकडचा सगळा काही जो डाटा आहे तो पेनड्राईव्हमध्ये ट्रान्सफर करतो आणि तुला मी देतो." असं म्हणून तो आता फोन ठेवून देतो आणि त्यानंतर तो ड्रॉवरमधून पेनड्राईव्ह काढतो आणि मित्रांनो नेमका तोच पेनड्राईव्ह असतो जो 16 डिसेंबरला त्याने तयार केलेला असतो. आणि साहजिकच आता तो पेनड्राईव्ह बघितल्यानंतर त्याला ते सगळे काही क्षण आठवू लागतात. म्हणजे पिहूने ते काही प्ले केलेलं असतं आणि तेव्हा एक-एक करून सगळे स्लाइड्स पुढे येत असतात आणि अचानकपणेच आता जीवा आणि काव्याचे ते स्लाइड्स असतात, ते फोटोज असतात, ते पुढे येत असतात आणि ते आठवल्यानंतर आता परत पार्थचा जो काही मूड असतो तो स्विंग होतो आणि त्याला परत त्रास होऊ लागतो. आणि आता इकडे परत त्यांनी मोहिते यांच्या घराच्या बाहेरचा सीन दाखवलेला आहे. इकडे आता जो गुड्डू असतो, तो मस्तपैकी असा दारू वगैरे पीत बसलेला असतो आणि तो म्हणत असतो, की "आता जिवा भैय्याचं आजची रात्र तर एकदम छान हसीन होणार आहे, तर मग माझी का नाही?" आणि त्यानंतर तो पाण्याच्या बॉटलमध्ये ती दारू वगैरे सगळी काही ओतून टाकतो आणि पाण्याने दारू मिक्स करून टाकतो आणि इतक्यातच आता त्याचा मोबाईल वाजू लागतो आणि तेव्हा तो ती बॉटल असते ती रिक्षामध्ये ठेवतो आणि फोन बघतो तर जीवाचा त्याला फोन आलेला असतो आणि त्याचा फोन आलेला बघितल्यानंतर तो म्हणतो, "अरे बापरे! मधबल ते आता इथे पोहोचणार आहेत का काय?" आणि तेव्हा तो फोन उचलतो आणि जीवाला म्हणतो, "हां, जीवा भैय्या बोला, बोला." तर तेव्हा जीवा तिकडून हळू आवाजात म्हणतो, "अरे गुड्ड्या, तुला जे मी काही सांगितलं होतं ते सगळं व्यवस्थित केलंयस का?" तर तेव्हा गुड्डू म्हणतो, "आधा काम झालेलं आहे, आधा काम बाकी आहे जीवा भैय्या." आणि त्याचा तो आवाज वगैरे ओळखून जीवा त्याला म्हणतो, "अरे गुड्ड्या, तू दारू प्यायलायस?" तर तेव्हा गुड्डू म्हणतो, "आपको पता चल गया जीवा भैय्या." "अरे जीवा भैय्या, तो हम थोडीशी लिटल लिटल पिलाय बस." तर तेव्हा जीवा त्याच्यावरती ओरडू लागतो. ते पण हळू आवाजात म्हणतो, "अरे वांग्या, तुझं लिटल लिटल करतोयस? अरे तुझ्या दारूचा भपका मला इथपर्यंत येतोय." तर तेव्हा गुड्डू म्हणतो, "अरे ऐसे कैसे?" तर तेव्हा जीवा त्याला म्हणतो, "अरे तू ना गेल्या वेळी जो काही कांड केला होतास ना, तर बघ हां, तर यावेळी जर काही केलंस तर पिंकी कसम ना." असं त्याला बोलत असताना त्याला गुड्डू थांबवतो. तर त्याला म्हणतो, "जीवा भैय्या थांबा, थांबा. आगे कसम मत बोलो. तुमची भावना इथपर्यंत माझ्यापर्यंत पोहोचलेली आहे. तुम्ही आ जाओ, तुम्ही आ जाओ." तर जेव्हा त्याला म्हणतो, "अरे पटपट हात हलव, उरक लवकर. अरे इथलं लग्न उरकलंय आता मी तिकडे निघालेलो आहे." तर गुड्डू म्हणतो, "हां, जेव्हा भैय्या इकडचं सगळं झालेलं आहे. तुम्ही या, निघा, निघा तुम्ही." असं म्हणून तो फोन ठेवून देतो आणि त्यानंतर एकदम जोराची गडबड करू लागतो. त्याची टोपी वगैरे असती ती घालतो आणि इकडे-तिकडे आवरावर करू लागतो आणि त्याने जे पाण्याच्या बाटलीमध्ये दारू मिक्स केलेली असते, ती बाटली तर तिथेच रिक्षामध्ये मागे राहून जाते. तर नंदिनी आता जीवाकडे बघत असते इकडे, तो फोनवरती बोलत असताना आणि आता ती त्याच्याजवळ येते आणि त्याला विचारते, "काय झालं हो जीवा? सगळं काही ठीक आहे ना?" तर जेव्हा म्हणतो, "हो, हो. सगळं काही ठीक आहे आणि सगळं काही नीटच होणार आहे. एकदम परफेक्ट, शून्य चुका. आज कोणी सुद्धा माती खाणार नाहीये. नाही खाणार म्हणजे नाही खाणार." तर नंदिनी म्हणते, "अहो काय बोलताय तुम्ही? काय माती? कशाबद्दल बोलताय आणि कोणाबद्दल बोलताय? मला काहीच रेफरन्स लागत नाहीये." तर जीवा आता गडबडतो आणि मनातल्या मनात म्हणतो, "जीवा, अरे तुला तुझ्या बायकोला तुझा चेहरा वाचता येतो. त्यामुळे ना तुझं थोबाड बंद कर. नाहीतर त्या गुड्डूऐवजी ना तूच माती खाशील." असा तो सर्व काही मनातल्या मनात विचार करत बोलत असतो. तर नंदिनी परत त्याच्या तोंडासमोर टिचकी वाजवते आणि विचारते, "काय? काय?" आणि "बरं ठीक आहे, निघूयात का आपण?" असं ती आता विचारते. तर जेव्हा तिला हो म्हणतो आणि परत थोडंसं तिला मुद्दामूनच थांबवतो आणि म्हणतो, "थँक्स मला इथे ना आणल्याबद्दल." तर तेव्हा असं तो म्हणून चाललेला असतो, तर नंदिनी त्याला थांबवते आणि म्हणते, "जीवा खरं तर ना मला तुम्हाला थँक्स म्हणायचं होतं. लग्नाला आलात ना त्याबद्दल."
आज लग्न तर लागलंच, पण जी काही कामं अडकलेली होती ना, ती सुद्धा मार्गी लागली. म्हणजे आज बऱ्याच दिवसांनी मला असं वाटलं, की असं म्हणून ती थोडंसं थांबते. तर जेव्हा तिला विचारतो, "काय वाटलं तुला?" आणि असं ती बोलत असते म्हणजे जेव्हा असं विचारत असतो तिला, तर नंदिनी तो विषय थोडासा टाळते आणि त्याला म्हणते, "उशीर होतोय, आपण निघूयात का?" असं म्हणते. आता पुढे चालू लागते. तर जेव्हा आता तिला म्हणजे म्हणतो नंदिनी पुढे निघून गेलेली असते आणि तो तिथेच थांबून म्हणतो, "तुला काय वाटतंय ना, हे मला चांगलंच कळतंय चकाचक बाई. पण आज तू मनात जे काही दडवून ठेवलेलं आहेस ना, ते सगळं काही बाहेर काढणार आहे मी. बघच तू." असं तो सर्व काही बोलतो आणि त्याने गुड्डूला सांगून सगळं काही प्लॅनिंग केलेलं असतं मित्रांनो. पण आता हा गुड्डू इकडे काहीतरी मोठाच घोळ घालून ठेवतोय. कारण त्याने अगोदरच ते काही असतं ते दारू वगैरे पिऊन तिथे सगळं काही म्हणजे ज्या सगळ्या प्लॅनिंगचं 12 वाजवून टाकलेले असतात ऑलरेडी. आणि आता हे दोघे जीवा आणि नंदिनी घराकडे जायसाठी निघतात. तर इकडे आता पार्थने तोच पेनड्राईव्ह जो असतो तो लॅपटॉपला लावलेला असतो आणि ते जे काही त्यांचे फोटोज असतात म्हणजे त्याचे आणि काव्याचे हे दोघांचे फोटो असतात तो आता त्या लॅपटॉपवरती तो बघत असतो आणि ते फोटो बघत असताना त्याला खूप छान वाटत असतं आणि त्यानंतर त्या नंदिनीचा आणि जीवाचा फोटो सुद्धा तिथे येतो आणि त्याला सुद्धा ते खूप छान वाटू लागतं आणि इतक्यातच आता ते फोटोज येतात म्हणजे जीवाचे आणि काव्याचे आणि ते फोटो दिसल्यानंतर तो असा एकदमच मागे सरकतो आणि त्याला झटका बसल्यासारखाच होतो आणि परत तो त्या ट्रॉमामध्ये जातो. परत त्याला त्रास होऊ लागतो आणि तो एकदमच असा तो लॅपटॉप जो असतो तो बंदच करून टाकतो आणि एकदम धक्क्याने उठून उभा राहतो आणि म्हणतो, "बास झालं. ज्या गोष्टींपासून मी इतक्या दिवस पळत होतो, ती गोष्ट आज केलीच पाहिजे. काव्याशी समोरासमोर बसून बोललंच पाहिजे." आणि मित्रांनो तो असं काही बोलत असतो, तर तेव्हा त्याच्या डोळ्यामधून पाणी सुद्धा आलेलं असतं आणि त्याला त्याचा खूप त्रास होत असतो आणि आता त्यानं ठरवलेलं असतं, की हे सगळं काही असतं, ते आता काव्यासोबत बोलायचं आणि तो असा तसाच आता तिथून तडक काव्याकडे जातो आणि तेव्हाच आता इकडे जीवाने जे काही प्लॅनिंग केलेलं असतं, जे काही ठरवलेलं असतं, नंदिनीसोबत जे काही त्यानं असं सरप्राईज काहीतरी ठरवलेलं असतं, ते आता करायसाठी तो येतो इकडे घरामध्ये. जेव्हा पोहोचतो, तर तेव्हा तो नंदिनीच्या डोळ्यावरती हात ठेवतो आणि तिला डोळ्यावरती हात ठेवूनच तो इकडे आतमध्ये घेऊन येत असतो. तर नंदिनी त्याला म्हणत असते, "अहो जीवा 12 वाजून गेलेत आणि तुमचं हे काय चाललेलं आहे?" तर जीवा म्हणतो, "अगं नाही, नाही, अजून 12 वाजलेले नाहीयेत. अजून 12 वाजायला ना 10 सेकंद बाकी आहे. तू अशीच पुढे चालत राहा. चल, चल." तर नंदिनी म्हणत असते, "नाही, नाही, तुम्ही आधी माझ्या डोळ्यावरचा हात काढा बरं." तर जेव्हा म्हणतो, "अगं थांब, थांब. 1 मिनिट, 1 मिनिट. मी काउंटडाऊन देतोय. 6, 5, 4, 3, 2, 1 असं म्हणून तिच्या डोळ्यावरचा हात काढतो आणि बघ समोर ढॅन असं तिला म्हणतो आणि ज्यावेळेस नंदिनी समोर बघते, तर जीवाने असं एवढं मस्त काही तिथे सजवलेलं असतं, सजावट केलेली असते. छानपैकी अशी बसायला वगैरे गादी आणि तिथे उशा वगैरे आणि तिथे फुलं वगैरे सजवून मस्तपैकी समोर आग वगैरे पेटत असते आणि ते बघितल्यानंतर तर नंदिनी खूप खुश होते आणि तिला तिला जो काही आनंद झालेला असतो, तो एकदमच मुद्दामून असं लपवते आणि रागारागात विचारते, "हे काय आहे सगळं?" तर जीवा म्हणतो, "सरप्राईज आहे. काय आहे ना, कालचा दिवस संपून आजच्या दिवसाला नवीन सुरुवात झालेली आहे. 21वा दिवस म्हणजे मी घेतलेला व्रताचा शेवटचा दिवस आहे." आणि तेव्हा जीवाने म्हणून म्हणजे 21वा दिवस असतो म्हणून हे सगळं काही त्याने प्लॅनिंग केलेलं असतं. तर नंदिनी म्हणते, "काही काय? म्हणजे इथे येऊन तुम्हाला 21 दिवस झाले सुद्धा?" तर जेव्हा म्हणतो, "अरे हो, पण तू म्हणत असशील ना, तर मी आणखीन एक्सटेंड करू शकतो हां." आणि थोडं थांबून विचारतो, "करू का?" तर नंदिनी शांत झालेली असते आणि जेव्हा मोठमोठ्याने हसू लागतो आणि म्हणतो, "ओके, ओके. ते ना तू नंतर विचार करून सांग." आणि तिला म्हणतो, "जाऊयात का?" तर नंदिनी म्हणते, "अहो." पण तेव्हा जीवा आता हात आपला पुढे करतो आणि नंदिनी तर ते सगळं बघून ती आनंदित झालेलीच असते आणि आता ती जीवाच्या हातामध्ये हात आपला देते आणि आता जीवा म्हणतो, "थँक यू, आणि चल कम, कम." असं म्हणून तिला आता तिकडे घेऊन जाऊ लागतो आणि जीवाने गुड्डूला सांगून अशी मस्तपैकी सजावट केलेली असते आणि समोरच त्याने फुलाने असं जीवांदिनी वगैरे काढलेलं असतं आणि मस्तपैकी असं समोर वगैरे आग वगैरे पेटत असते आणि एकदम छान असं त्यांनी बसायची व्यवस्था वगैरे केलेली असते आणि नंदिनी ते सगळं काही गोल-गोल फिरून बघत असते. तिला ते खूप छान वाटत असतं. तर जेव्हा तिला म्हणतो, "काय मग कसा वाटला माझा सेटअप? आहे का नाही हटके मामला?" कसं आहे ना, जगामधले सगळेच म्हणजे ऑलमोस्ट सगळेच कपल्स तोच घिसापिटा आयटम वापरतात. तेच आपलं एक वुडन टेबल, 2-4 चेअर्स आणि ठरलेली रेड वाईन आणि जॅझ म्युझिक. एव्हरीवेअर ऑल द टाईम. अरे छोडो यार, जे सगळे करतात ते आपण कशासाठी करायचं? अरे जेवाणदेणीचा नादच खुळा आहे. आपलं प्रेम भारी, आपली स्टाईल न्यारी, जेवाणदिनीचं सगळं जगात भारी, असं तो म्हणत असताना नंदिनी तर खूप जाम खुश झालेली असते आणि मोठ्याने ती हसू लागते.
तर जीवा पुढे म्हणतो, "काय पोरी हाय का नाही?" तर नंदिनी लगेचच म्हणते, "वय तर." आणि म्हणते, "पण म्हणजे आता आपली बैठक ट्रेंडिंग होणार." तर जीवा म्हणतो, "अरे वाह, वाह, वाह! आपली बैठक हे आवडलंय मला." तर नंदिनी आता त्याला म्हणते, "बरं, बरं ठीक आहे. चला आता येऊ का मी? उशीर झालेला आहे." असं म्हणून ती चाललेली असते, तर जीवा तिचा हात पकडून आपल्या दिशेने खेचतो आणि म्हणतो, "अगं ए, काय अख्खा सेटअप लावलाय यार मी आणि तू चालली ये ना चोलबे." तर नंदिनी म्हणते, "अहो, असं काय करताय तुम्ही? 12 वाजून गेलेत." तर जेव्हा म्हणतो, "मग काय झालं? अगं, तू काही शाळेत आहेस का? लग्न झालंय तुझं आणि अगं, खुद्द तुझा नवरा तुझ्यासोबत आहे." आणि परत तिला आपल्या दिशेने खेचत म्हणतो, "आज जाने की जिद ना करो." तर नंदिनी त्याला म्हणते, "अहो, फार लाडात येऊ नका हो, असं का करताय? मला तर जावं लागेल आणि आई-बाबा पण जागे असतील आणि काय आहे ना, आधीच खूप उशीर झालेला आहे. आता ना आणखीन उशीर झाला ना," असं ती बडबड करत असते. तर जेव्हा तिला म्हणतो, "अगं, ऐक ना प्लीज, हे बघ, बघ ना तर किती छान असं डेकोरेशन झालेलं आहे." तर नंदिनी म्हणते, "अहो, असं काय करताय? बाबांनी जर पाहिलं ना," असं ती बोलत असताना तिला तर त्या म्हणजे जिथं आग वगैरे चालू असते त्याचा ठसका येऊ लागतो. तर जेव्हा म्हणतो, "सावकाश, सावकाश थांब. हे बघ, हे बघ, वर बघ, वर बघ. अरे बापरे! पाणी पाणी पण ठेवलेलं नाहीये ते. थांब नी पाणी पाणी घेऊन येतो. थांब, थांब." तर नंदिनी म्हणते म्हणजे ती ठसकत असते ती. तर तेव्हाच ती म्हणते, "अहो, रिक्षात असेल ना पाणी." आणि मित्रांनो आता ते पाणी म्हणजे जीवाने त्याच्यामध्ये तर दारू मिक्स केलेली असते आणि आता बहुतेक तेच पाणी येऊन जीवा आणून त्या नंदिनीला देतो की काय बघू. पण नंदिनीने असं म्हटल्यानंतर जीवा म्हणतो, "अगं नाही, नाही रिक्षामध्ये पाणी नाहीये. मी रिक्षात पाणी नाही ठेवत. तू एक काम कर, तू रिक्षामध्ये चेक कर, मी आलोच." असं म्हणून तो आता धावत तिथून पाणी आणायसाठी जातो आणि बाजूला जाऊन तो "अरे गुड्ड्या" असा हाक मारतो जोराने आणि परत म्हणतो, "अरे तय्यब अली उठायचा तुझे आवाजाने आणि कुठं राहिला हा गुड्डू?" असं म्हणून त्याला तो शोधत असतो आणि रागाने म्हणतो, "हा गुड्ड्या ना बैल आहे बैल. पाण्याच्या बाटल्या ठेवायला सांगितल्या होत्या याला. कुठं आहेत पाण्याच्या बाटल्या? आणि हा ना माझ्या डेट नाईटची वाटच लावणार आहे." आणि "अरे यार, आता मी काय करू?" असं म्हणून मीच बघतो असं तो बोलतो आणि तिथून तो निघून जातो. तर इकडे नंदिनीला अजून खोकला येतच असतो त्या धुरामुळे आणि नंदिनी आता रिक्षामध्ये पाणी शोधायसाठी जाते आणि पुढं बघते आणि मागं बघते तर तिथे तिला पाणी दिसतं आणि ती एकदमच त्या बाटलीचं टोपण गडबडीने काढते आणि ती बाटली तोंडाला लावते आणि पाणी पिऊ लागते आणि एकदम गटागटा पाणी पिऊन टाकते आणि थोड्या वेळाने म्हणते, "अरे शी! हे पाणी असं मचूर का लागतंय?" आणि ती पाणी प्यायचं थोडंसं थांबते. परत तिला ठसका लागू लागतो. म्हणून ती ते परत अजून पाणी पिऊ लागते. म्हणजे त्या पाण्याची टेस्ट तिला आवडलेली नसते तरीसुद्धा ती पाणी पिऊ लागते. आणि अक्षरशः मित्रांनो ती सगळी बाटली म्हणजे जेवढं काही असतं पाणी त्यामध्ये ते सगळं काही पिऊन टाकते. आणि त्याच्यामध्ये तर या गुड्डूने दारूची बाटली ओतलेली असते आणि पाणी आणि दारू मिक्स करून ठेवलेलं असतं. आणि तीच आता नंदिनी ती सगळी काही बाटली असते ती पिऊन टाकते. तर इकडे आता देशमुखांच्या घरी काव्या अजून सुद्धा अभ्यास करत बसलेली असते आणि तिचं जे काही पुस्तक असतं त्याच्यामधलं ती सगळं वाचत असते आणि ते सगळं काही पाठ करायचा प्रयत्न करत असते आणि तेव्हा तिला झोप येत असते आणि ती आता म्हणते, "अरे बापरे! खूप झोप येते, पण अजून एक हात मारला पाहिजे काव्या, नाहीतर देशमुखांचा बोका येईलच आणि तुला म्हणेल, 'काव्या झोपा कसला काढताय? अभ्यास करा, परीक्षा जवळ आलेली आहे.'" असं म्हणून ती वैतागत असते आणि ते सर्व काही बडबडत असते आणि समोर बघते तर समोर तिथे पार्थ उभा तिला दिसतो आणि तिला धक्काच बसतो आणि ती म्हणते, "अहो तुम्ही? 100 वर्ष आयुष्य आहे तुम्हाला देशमुख." तर पार्थ तर आता एकदम सीरियस झालेला असतो. नाही का मगाशी तो त्या मूडमध्येच इकडे आलेला असतो आणि तो आता म्हणतो, "नाही 100 वर्षे जगेन का नाही माहिती नाही, पण मरायच्या अगोदर मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे." आणि त्यानं असं काहीतरी विचित्र बोलल्यानंतर काव्याला थोडंसं वेगळंच वाटतं आणि ती आता उठूनच उभी राहते आणि ती विचारते, "काय?" आणि आता पार्थ एकदमच तिला विचारतो, "जीवाच्या बाबतीत तुम्हाला काय वाटायचं?" म्हणजे तो मागचा पुढचा काही विचार करत नाही आणि एकदमच स्वतः विचारतो. तर काव्या आता आपल्या डोळ्यावरचा चष्मा वगैरे काढते आणि त्याला म्हणते, "फायनली तुम्ही माझा भूतकाळ ऐकायला तयार झालात." नाही, नाही ते हिंदीत म्हणतात ना, की "कयामत की रात रात." म्हणजे ते सगळे काही हिशोब असतात ते चुकते करायची ती रात्र आहे आज. आणि तयार आहे मी देशमुख आणि गंमत बघा, मी आता ना एथिक्स, इंटिग्रिटी आणि डिसिजन मेकिंगचा अभ्यास करत होते. नीतिमत्ता, प्रामाणिकपणा आणि निर्णय प्रक्रिया याचाच अभ्यास मी करत होते आणि नीतीप्रमाणेच मी तुम्हाला माझा भूतकाळ सांगणार आहे आणि याचाच मी निर्णय सुद्धा घेत आहे. आणि ही जी काही प्रक्रिया आहे ती आपण प्रामाणिकपणाने सुरू करूया. आणि त्याला ती म्हणते, "लेट्स वॉक." आणि ती आता दोघे बहुतेक हे आता चालत-चालत ते सर्व काही आता काव्य त्याला सांगणार आहे. आणि इकडे आता मोहित्यांच्या घराबाहेर जेव्हा आता पाणी घेऊन वगैरे धावत येतो आणि समोर बघतो तर नंदिनी तिथे त्याला दिसतच नाही. आणि जेव्हा आता तिला शोधू लागतो म्हणतो, "अरे बापरे! ही गेली कुठे?" आणि तेव्हाच आता त्याला कोणीतरी म्हणजे बाई हसत असल्याचा आवाज येतो आणि जेव्हा म्हणतो, "अरे बापरे! हे काय बाईच्या आवाजात गुड्डू हसतोय की काय?"
आणि आजूबाजूला तो बघतो तर तिथे गुड्डू पण त्याला दिसत नाही आणि म्हणतो, "अरे, इथे गुड्डू पण नाहीये, पण ही गेली कुठे?" आणि इतक्यातच त्याच्या पायाजवळ ती बाटली पडते, रिकामी बाटली पडते, ज्यामध्ये गुड्डूने दारू वगैरे भरून ठेवलेली असते. तीच रिकामी बाटली तिथं पडते. आणि जेव्हा आता ती बाटली उचलून आपल्या हातात घेतो आणि म्हणतो, "अरे, आता ही बाटली कोणी फेकली?" "ओ, हॅलो" असं तो बोलत असताना आता नंदिनीला ती दारू वगैरे चढलेली असते आणि ती रिक्षामध्ये मागे झोपलेली असते. आणि जिवाचा आवाज ऐकल्यानंतर आता ती त्या नशेमध्येच उठून बसते आणि तिथूनच बाहेर रिक्षामधून बाहेर येते आणि त्याला आवाज देऊ लागते. आणि तेव्हा जेव्हा तिच्याकडे बघतो तर नंदिनी त्याच्याकडे बघून त्याला इशाऱ्याने बोलवत असते आणि हसत सुद्धा असते. आणि तिथूनच त्याला म्हणते, "अरे पसारेवाला, इकडे या, इकडे या." तर जेव्हा तिथेच उभा राहून तिच्याकडे बघत असतो, तो आपले डोळे वगैरे चोळत असतो, म्हणजे हे काय दिसत आहे मला? आणि तिकडून नंदिनी तर हसत असते आणि आता जेव्हा म्हणतो, "अरे बापरे! लग्नानंतर पहिल्यांदाच इतक्या प्रेमाने ही बोलवते मला." पण मला एक गोष्ट कळत नाहीये, ही इथे काय करते? असं म्हणून म्हणजे ती बाटली जी काय असते रिकामी, ती म्हणजे असं बोलत असताना त्याच्या नाकाजवळ येते ती बाटली आणि तेव्हा त्याला त्या दारूचा वास वगैरे येतो आणि आता त्याला लक्षात येतं बरोबर, की नंदिनीने याच्यामधलीच दारू पिलेली आहे आणि तो म्हणतो, "म्हणजे नंदिनीने दारू पिली आहे? पण हिला ही दारू मिळालीच कुठून?" असं तो सर्व काही विचार करत असतो, बोलत असतो. तर तेव्हा नंदिनी परत त्याला म्हणते, "अहो या ना इकडे." आणि आता जेव्हा ते सुद्धा लक्षात येतं, की हे सगळं काही गुड्डूचंच कांड आहे. आणि तो म्हणतो, "अरे बापरे! गुड्ड्या म्हणजे गुड्डू हा सगळं काही रेडी मिक्स करून हा बाटली तिथेच विसरला आणि नंदिनी ही अख्खी बॉटल प्यायली आहे." असं तो सर्व बोलत असतो आणि इकडे तर नंदिनी अजून सुद्धा हसतच असते. तर आता जेव्हा भलताच चिडतो आणि म्हणतो, "पिंकी कसम तुला सांगतो, हा गुड्ड्या तर सापडला ना आणि नाही त्याला कुटवला ना तर बघ, नाव नाही सांगणार जीवा." तर इकडून नंदिनी म्हणत असते, "अहो पसारेवाला या ना इकडे." तर जेव्हा आता तिला म्हणतो, "अगं हे तुझं काय आहे?" तो असा आजूबाजूला बघतो आणि तिच्याकडे जातो. तर नंदिनी तर त्याला "या हो इकडे" असं म्हणून आतमध्ये रिक्षात खेचूनच घेते. तर जेव्हा तिला म्हणत असतो, "अगं नंदिनी काय करतेस तू?" तर तेव्हा जेव्हा नंदिनी तर त्याला आतमध्ये खेचून घेते आणि एकदम त्याच्या खांद्यावरती डोकं वगैरे ठेवते आणि म्हणते समोर, "चला, चला तुम्ही." तर जेव्हा समोर बघू लागतो तिथं ड्रायव्हिंग सीटवरती तर कोणीच नसतं आणि तो म्हणतो, "अगं पण तू कोणाला रिक्षा चालवायला सांगतेस? इथं कोणीच नाहीये." तर नंदिनी म्हणते, "नाहीये? अहो नाहीये कसं? काय बोलताय तुम्ही? तुम्ही पॅसेंजर, मी पॅसेंजर आणि मग हा आहे ना, हा चालवतोय आपली संसाराची रिक्षा." तर जेव्हा परत पुढे बघतो आणि तिला विचारतो, "कोण हा?" तर नंदिनी म्हणते, "अहो असं काय करताय?" असं म्हणून ती हात जोडते आणि म्हणते, "अहो हा बाप्पा, बाप्पा आपल्या संसाराची रिक्षा चालवतोय." असं ती बोलत असते. तर जेव्हा तर गालातल्या गालात हसतच असतो आणि नंदिनी पुढे म्हणते, "तुम्हाला खरं सांगू का? आणि मगाशी आधी ना मी एकटीच बसली होती रिक्षात आणि मग अचानक तुम्ही माझ्या रिक्षाला हात केलात आणि मग तुम्ही माझ्या रिक्षात येऊन बसलात. आणि गंमत काय झाली माहिती का? मध्ये तुम्हाला पण उतरायचं होतं आणि मध्ये एकदा मला पण उतरायचं होतं यार, संसाराच्या रिक्षातून. पण कोणी उतरूच शकलं नाही. कारण आपल्या रिक्षाने स्पीडच इतका घेतला होता, ना तुम्ही उतरू शकलात, ना मी उतरू शकले. असं ती सर्व काही त्या नशेत एकदम छान गोड बोलत असते आणि जीवाला आता ते सगळं काही लक्षात येत असतं, की ही नशेत बोलत आहे, पण तिच्या मनातलं सगळं काही बाहेर येत आहे. आणि तो आता तिला म्हणतो, "तुला ना आता खूप जास्त दारू चढलेली आहे. तू थांब, मी तुझ्यासाठी ना छान अशी कोरी कॉफी घेऊन येतो." तर असं म्हणून तो चाललेला असतो, तर नंदिनी म्हणते, "अरे बापरे!" तर जेव्हा तिला विचारतो, "का काय झालं?" आणि तर नंदिनी म्हणते, "दारू? नंदिनी देशमुख दारू प्यायली आहे आणि मी कशी पिईन दारू?" असं ती म्हणत असते. तर तेव्हा जेव्हा तिला म्हणतो, "नाही, नाही, दोष तुझा नाहीये. तू ना पाणी समजून दारू प्यायली आहेस." तर नंदिनी म्हणते, "शी, काहीही बोलू नका तुम्ही." आणि ती असं हात वगैरे पुढे करून बघते वास घेऊन आणि म्हणते, "नाही हो, छे, छे, वास वगैरे येत नाहीये दारूचा." असं म्हणून ती परत हसत असते मध्ये-मध्ये आणि ती म्हणते, "अहो जीवा, मला तुमच्या प्रेमाची नशा झाली आहे." तर जेव्हा म्हणतो, "हो का?" तर तेव्हा तो तर खुश असतो खूप आणि नंदिनी आता परत त्याला मिठी मारते. आणि मित्रांनो, आजचा भाग त्यांनी इथेच संपवलेला आहे आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. इकडे आता काव्या पार्थला सांगायला सुरुवात करते. ती म्हणते, "मी जीवावरती प्रेम असल्याचा क्लेम करत होते. पण मी प्रेमाचा खरा अर्थ विसरून गेलेले होते पार्थ. हे असं बळजबरी धरून ठेवलेलं प्रेम नसतं ना. तुम्ही मला आणि माझ्या प्रेमाला कधीच धरून नाही ठेवलत पार्थ." असं ती सर्व काही म्हणजे जीवाबद्दल सांगायचा प्रयत्न करत असते आणि एका अर्थाने सांगत असते, की माझं खरोखर तुमच्यावरती प्रेम आहे. मी जीवावरती जे करत होते ते प्रेम नव्हतं. आणि इकडे आता जीवानंदिनीला रिक्षाच्या बाहेर घेऊन येतो आणि ज्यावेळेस तो तिला बसवत असतो आणि त्याने ते असं सर्व काही सेटअप केलेलं असतं आणि तो बेड वगैरे असतो म्हणजे गादी वगैरे असते खाली छान अशी बसायसाठी त्याने केलेली असते आणि बसत असताना त्याचा तोल जातो नंदिनीला सावरता आणि ते दोघे सुद्धा तिथे पडतात. नंदिनी आता त्याला म्हणते त्या नशेमध्येच, की वाळूमधली अक्षरं कशी पुसली जातात ना, तसाच आता माझा निश्चय सुद्धा पुसला जातोय. तर जेव्हा तिला म्हणतो, "जर हे खरं असेल ना, तर माझं इथं येणं सार्थकी लागलं गं."
असं त्याने म्हटल्यानंतर नंदिनी सुद्धा थोडीशी खुश होते आणि जीवा तर खूपच खुश झालेला असतो.